नमस्कार. सध्या माझं एक वक्तव्य मीडिया फिरवत आहे. अशी नेहमीच माझी अनेक वक्तव्य तोडून मोडून फोडून मीडियावाले दाखवत असतात. माझं संपूर्ण भाषण कधी कोणी दाखवत नाही. माझ्या भाषणातलं मागचं पुढचं सगळं कापून त्याच्यातून एक प्रचंड वाद कसा निर्माण होईल, समाजामध्ये दुही कशी माजेल ह्याबद्दल काळजी घेऊन मीडियावाले नेहमी हे माझी वक्तव्य टाकत असतात. तशी त्यांनी आत्ता 2 वक्तव्य माझी चालवली आणि त्याच्यावरनं बरेच लोक दुखावले गेलेत असं मला जाणवलं. एक RSS आणि भाजपबद्दल मी बोललो होतो आणि दुसरं मी असं म्हटलं होतं की मनुस्मृती हा ग्रंथ जर नीट मूळ मनुस्मृती जर वाचली असती तर कदाचित ती जाळली नसती असं मी बोललो. आता ह्याच्या पाठीमागे बोलण्याचा माझा मूळ उद्देश असा आहे की मला असं म्हणायचंय की हिंदुत्व ह्या विषयावर बोलत असताना हिंदू धर्मातले जे सगळे धर्मग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे, रामायण आहे, महाभारत आहे, 4 वेद, उपनिषद, पुराण, मनुस्मृती, तर हे सगळं आपण वाचतच नाही. हे जर वाचलं तर आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय. हा माझा मूळ उद्देश आहे त्या पाठीमागं बोलण्याचा. त्यामुळं मी असं म्हटलं की मनुस्मृती, वेद, उपनिषद संपूर्ण भाषण यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही ते बघू शकता. की जर मनुस्मृती मूळ जर वाचली, त्याची अनेक रूपं झाली, त्याचं ट्रान्सलेशन केलं गेलं आणि अशा अनेक गोष्टी घडल्या. आता बाबासाहेबांनी नंतर जेव्हा मनुस्मृती जाळल्यानंतर हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे. मनुस्मृती ही आधाराला घेतलेली आहे, हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. पण तरीसुद्धा मनुस्मृती जर मूळ वाचली असती तर ती जाळली नसती. या वक्तव्यामुळं जर कोणी दुखावले गेले असतील तर मी त्यांची क्षमा मागतो. मी दिलगिरी व्यक्त करतो मनापासून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सगळीच, छत्रपती शिवाजी महाराज, हे सगळे हे आपली दैवत आहेत, सगळे महापुरुष आहेत. मी आज 25 वर्ष व्याख्यानं देतोय. या 25 वर्षामध्ये मी कधीच कुठल्या महापुरुषाबद्दल एकही अवाक्षर वाईट काढलेलं नाही आहे. किंबहुना मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा अभ्यास सध्या करतोय आणि बाबासाहेब लोकांपर्यंत पोचावेत, ते कळावेत खरे बाबासाहेब कसे होते ते सांगण्यासाठी माझी धडपड चालू आहे. ते काही दिवसांनी तुम्हाला दिसेल. पण जर या मनुस्मृती मूळ वाचली असती तर ती जाळली नसती. तर या शब्दामुळं जर माझे बांधव जर दुखावले गेले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. मला कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही आहे. माझा खरा हेतू, जर माझी 25 वर्षातली सगळी व्याख्यानं जर तुम्ही ऐकलीत तर माझा मूळ हेतू आणि माझं मूळ उद्दिष्ट हे आहे की हिंदू धर्मातल्या सर्व जाती, पंथ यांच्या भिंती संपून आपण एक हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून आपण एकत्र असं वज्रमुठीने एकत्र उभं राहायला पाहिजे. हा माझा मूळ हेतू आहे. माझी सगळी व्याख्यानं माझी आत्तापर्यंतची तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर राष्ट्राय स्वाहावरती ऐकू शकता, बघू शकता. मी कधी काही लपवत नाही. मी सगळीकडे जातो, माझी व्याख्यानं देत असतो. असंख्य बहुजन समाजातली जास्तीत जास्त लोकच माझी व्याख्यानं अरेंज करतात, ठेवतात. त्यामुळं माझ्या जर कोणी बंधू दुखावले गेले असतील, कारण मी काही लोक बावळटासारख्या प्रतिक्रिया देत असतात, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण काही माझ्या चांगल्या मित्रांनी त्याबद्दल अशा प्रतिक्रिया दिल्यामुळं मला असं वाटलं की एक व्हिडिओ करावा आणि दिलगिरी व्यक्त करावी. मला कोणालाही दुखवायचं नाही आहे. मुळात मी बाबासाहेबांचा, सगळ्या महापुरुषांचा अत्यंत आदर करणारा माणूस आहे. त्यामुळं प्लीज मोठ्या मनाने क्षमा करा. आणि काहीतरी शब्द कधीतरी बोलण्याच्या ओघामध्ये निघून जातो, पण असं कधी होत नाही. 25 वर्षांची सगळी व्याख्यानं तुमच्यासमोर माझी उपलब्ध आहेत. त्यामुळं
त्या वाक्यामुळं जर कोणी दुखावलं गेलं असेल, कुणाला वाईट वाटलं असेल, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. आणि या माझ्या पुढच्या व्याख्यानांना सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय भारत.